पुढच्या बातमीकडे शिवसेना शिंदे गटाचं महाअधिवेशन कोल्हापुरामध्ये पार पडतंय। गांधी मैदानावर मुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा होणार आहे। दरम्यान या मैदानासमोरच ठाकरे गटाचे फलक लागलेले पाहायला मिळतात। शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी ही बॅनरबाजी केली आहे। या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं मोठं पोस्टर लावण्यात आलेलं आहे। दरम्यान या ठिकाणाहून सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज कोल्हापुरामध्ये सायंकाळी गांधी मैदान इथं सभा आहे आणि माझ्या पाठीमागचा हा परिसर दिसतो तो हा गांधी मैदानचा आहे। मात्र ज्या मार्गावरून मुख्यमंत्री जाणार आहेत त्याच मार्गावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे रविकिरण इंगवले जे नेते आहेत यांचं कार्यालय। जर या कार्यालयाकडे आपण पाहिलं तर वरती सत्यमेव जयते शिवसेना शहर कार्यालय आणि याच्या भोवतीने उद्धव ठाकरे यांचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील मंत्री महोदय जे कोण असतील त्यांचं आज अधिवेशन शिंदे गटाचं, शिवसेनेचं नव्हे, शिंदे गटाचं अधिवेशन। ज्या लोकांनी गद्दारी केली, ज्या लोकांनी पक्ष फोडला, ज्या लोकांनी चिन्ह चोरलं आणि इतक्या राजकीय घडामोडी खटाटोप करून गद्दार नावाचा शिक्का घेऊन ह्या महाराष्ट्रभर फिरत आहेत, पण ही गद्दारी महाराष्ट्र राज्यातील जनता पचवून घेणार नाही। कारण मला चांगलं आठवतं, महाराष्ट्र राज्यातील जनता फार सुज्ञ आहे। अखंड भारत देशामध्ये प्रत्येक राज्याला वेगवेगळी नावं आहेत, पण ह्याच एका राज्याला महाराष्ट्र नाव आहे। आपण पाहिलं तर हे होते रविकिरण इंगवले। खरं तर ही खलनायकांची टोळी आहे, ती कोल्हापुरात आली आहे, महाअधिवेशन घेते। मात्र यांना जनता येत्या निवडणुकीचाच धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया स्वतः रविकिरण इंगवले यांनी दिलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।